नमस्कार, मी संग्राम. आज आपलं एका नवीन टॉपिकवर तुम्हाला माहिती सांगणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. पहा की हा फोटो पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर काय काय सांगणार आहेत नेमकं. ब्लॅक अँड व्हाईट मधला फोटो आहे, इतिहासकालीन फोटो आहे हा. की सध्या चर्चेत असलेला विषय आहे आझाद मैदान. श्रीयुत मनोज जरांगे पाटील यांचं मराठा रिझर्वेशन रिलेटेड जो काही आंदोलन चालू आहे ते आज या मैदानावरती सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. मग खरं पाहायला गेलं तर ह्या मैदानाचा इतिहास काय, या ऐतिहासिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या या मैदानाचं महत्व काय आहे, मग या मैदानालाच का निवडलं जातं आंदोलन करण्यासाठी, हे इतिहासापासूनची एक पार्श्वभूमी आहे या मैदानाची. पहा की गांधीजीच्या काळापासून पाहिलं तर ह्या इतिहासाला त्या पार्श्वभूमी ह्या मैदानाची लाभलेली आहे. मग ह्या मैदानालाच का निवडलं जात होतं इतिहासामध्ये, तर हे मैदान तसं पाहायला गेलं तर पहा की त्याचं जर लोकेशन पाहिलं तुम्ही मुंबईच्या कोणत्या एरियामध्ये जर पाहिलं, पहा की हे जे मैदान आहे, पहा की हा जो तुम्ही एरिया पाहताय, ओके, हा जर एरिया पाहिला तुम्ही तर हा जो तुम्हाला लाल ह्याच्यामध्ये दिसतोय तो आझाद मैदानचा एरिया आहे. हा त्रिकोणी आकाराचं मैदान आहे. पहा त्रिकोणी आकाराचं मैदान आहे, 25 एकरचं मैदान आहे. तसं पाहायला गेलं क्रिकेटची 22 पिच ह्या मैदानावरती आहेत. म्हणजे ह्या मैदानाची भव्य दिव्यता तुम्हाला कळून जाईल. पहा की हे मैदान जे आहे, पहा हा जो आहे महात्मा गांधी रोड, हा इकडचं ना क्रॉस मैदान आहे. हे जे मैदान आहे हे क्रॉस मैदान आहे. आणि हा जो रोड होता महात्मा गांधी रोड, आता ज्याला नाव आहे त्याला एस्प्लॅनाड रोड असं म्हणलं जातं. आता एस्प्लॅनाडचा जर तसं डिक्शनरी मधला अर्थ किंवा शब्दकोशामधला जर अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ काय होतो, एखाद्या पाण्याच्या शेजारची जागा किंवा फोर्ट असतो, त्या फोर्टच्या बाहेर बंदुकातून फायर करण्यासाठीची जी जागा असते त्याला एस्प्लॅनाड असं म्हणलं जातं. तो हा रोड पहा की हा भाग आहे. इकडच्या भागामध्ये काय येतं तर आपलं CST वगैरे ह्या गोष्टी येतात. पहा इथं जहांगीर आर्ट गॅलरी, चर्च गेट वगैरे ह्या गोष्टी आहेत. पहा की हे जे मैदान आहे तर ह्या मैदानाची राजकीय, सामाजिक आणि चळवळीची पार्श्वभूमी लाभलेली आहे. पहा की ज्या राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीतून ह्या मैदानाचं नाव चर्चेत आहे. पहा पूर्वी ह्याला एस्प्लॅनाड मैदानच म्हणलं जायचं. नंतर काय झालं की गांधीजीचे मोर्चे झाल्यानंतर जे राष्ट्रीय चळवळीची आंदोलनं होती ते आंदोलनं झाली. त्याच्याबरोबरच नंतर काय की महाराष्ट्राच्या नामांतरणाचं आणि महाराष्ट्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जे मोर्चे होते, जे आंदोलन होती त्या मैदानावर झाली. म्हणजे पहा एकूणच पाहायला गेलं तर इथे काय आहे तर हा पहा, हा जर एरिया पाहिला तुम्ही तर हा जो एरिया आहे तो तो काय आहे तर जिमखाना आहे. की मुंबईमध्ये जे इंग्रज लोक होते ते इंग्रज लोकांसाठीचा हा जिमखाना होता आणि त्यांच्यासाठीच हे मैदान होतं. पहा की क्रिकेट तुम्हाला माहिती आहे, क्रिकेटचा जो उगम आहे किंवा क्रिकेट जो मूळ खेळ आहे तो काही इंग्लंडचा आहे असं म्हणलं जातं. ठीक आहे, मग ते क्रिकेट खेळण्यासाठी हे मैदान होतं. आता हा जिमखाना, इथून पुढचा प्रदेश वगैरे हा जो आहे तो मेन म्हणजे आझाद मैदान म्हणलं जातं. पण पूर्ण हा आहे तो आझाद मैदानचा प्रदेश आहे. इथं बाकीचे कन्स्ट्रक्शन वगैरे झाले, ते मैदानाची जागा एक्वायर झालेली आहे. पहा हे पाहिलं काय की आपण मैदानाचं लोकेशन कुठे, आता हे जे क्रॉस मैदान आहे बरोबर, आपलं वानखेडे वगैरे इकडचे आहेत ते आपल्याला आपण आज पाहणार नाही, ते नंतर पुढच्या लेक्चरमध्ये कधीतरी पाहू. आज जो चर्चेचा विषय आहे मग त्या मैदानाविषयी माहिती द्यावी म्हणून मी तुम्हाला आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. तर पहा की सुरुवात ज्यावेळेस हे मैदान जास्त चर्चेत आलं ती ऐतिहासिक पार्श्वभूमी कोणती, पहा तर ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये पहा की ही जी आझाद मैदानावरची गर्दी पाहताय तुम्ही, ती गांधीजीच्या चळवळीच्या वेळेस झाली. पहा की गांधीजींना काय म्हणलं जातं की भारताच्या इतिहासामध्ये एका तळागाळापर्यंत चळवळ नेण्याचं काम कोणी केलं तर गांधीजींना. गांधीजी भारताचे खऱ्या अर्थानं पहिले मास लीडर झालेले होते. पहा की इतिहासामध्ये भरपूर लोकांनी प्रयत्न केले, पण ज्यावेळेस राजकीय स्थितीच्यावरती गांधीजींचा उगम झाला त्यावेळेस राजकीय एक चळवळी ज्या होत्या, राष्ट्रीय चळवळी ज्या होत्या, त्या राष्ट्रीय चळवळीला एक वेगळं वळण लागलं. पहा गांधीजीनं असहकार असेल, सविनय कायदेभंग असेल आणि चले जाव असेल, हे जे आंदोलनं केली आणि ह्या ज्या चळवळी उभा केल्या त्या चळवळीचे बरेचसे भाग मात्र किंवा ह्या आंदोलनं इथं झालेले आहेत. याच मैदानावरती गांधीजींना 1930, 32, 31 ह्या वेळेस काय झाली, तसं पाहायला गेलं तर 32 मध्ये अटक झालेली होती, म्हणजे सॉरी 31 मध्ये. पण 31 मध्ये अटक करताना काय केलं की 31 मध्ये ज्यावेळेस काय झालं की ज्यावेळेस आपलं डिक्लेरेशन झालेलं होतं
ते डिक्लेरेशन म्हणजे कशाचं की स्वातंत्र्याचं 1930ला 26 जानेवारी 1930ला डिक्लेरेशन झालं. त्याची अॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी ह्या मैदानावरती कार्यक्रम आयोजित करण्यात गेला. तो कधी 26 जानेवारी 1931ला 26 जानेवारी 1931ला. पण काय झालं तर स्टॅम्पेड झालं, म्हणजे थोडक्यात तिथं चेंगराचेंगरी व्हायला लागली आणि भरपूर गर्दी जमल्यानंतर काय झालं तर हा कार्यक्रम नंतर थोडक्यात उरकला आणि गांधीजी तिथून निघून गेले. मार्चमध्ये गांधीजी आले, पण तिथं परत गांधीजींना काय करण्यात आलं, त्यांची जी रॅली होती किंवा त्यांचा सभा होती तो तहकूब करायला लावली. मे मध्ये गांधीजींनी सभा घेतली आणि गांधीजींना अटक झाली. पहा की ही जी पार्श्वभूमी आहे ती आझाद मैदानाची पार्श्वभूमी आहे. पहा, आझाद मैदान नाव चर्चेत आहे. आझाद म्हणजे काय की तसं पाहायला गेलं तर आझाद नाव काय आहे. आता प्रश्न पडला असेल, मी सारखं आझाद 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 म्हणतोय तुम्हाला, तर आझाद ह्या शब्दाचा अर्थ काय पहा, तर पर्शियन शब्द आहे आझाद. कसला शब्द आहे? पर्शियन शब्द आहे आझाद. त्याचा अर्थ काय होतो माहितीये का? स्वातंत्र्य, फ्री, नोबेल, असा अर्थ त्याचा होतो. का? त्याच्यामध्ये दोन कॉन्टेक्स्ट आहेत, एक पर्शियन आणि ओल्ड पर्शियन. आपण फक्त पर्शियन शब्दात आहे आणि आझाद आपल्याला माहिती हमको आझादी दे दो, गांधीजी म्हणायचे. त्याचा अर्थ काय तर आम्हाला स्वातंत्र्य द्या तुम्ही. आता तुमचं जे आम्हाला वसाहतीचं स्वातंत्र्य दिलं होतं तुम्ही ते नकोय आता आम्हाला. म्हणून गांधीजीने काय केलं 1930ला पहा काय केलेलं होतं की एक दांडी मार्च काढला होता. आता दांडी मार्चला काय पार्श्वभूमी होती पहा, 1928 साली काय झालं होतं की जिनांनी स्वतःचे 14 मुद्दे मांडलेले होते. बरोबर, त्या 14 मुद्द्यांना अनुषंगून नंतर गांधीजीने काय केलं, स्वतःचे 11 मुद्दे मांडले आणि इंग्रजांना काय केलं, एक अल्टिमेटम दिला, एक टाइमलाईन दिली की त्या टाइमलाईन पर्यंत आम्हाला तुम्ही काय केलं पाहिजे, स्वातंत्र्य दिलं पाहिजे, असं गांधीजीनं सांगितलेलं होतं. बरोबर. आता हा इथं तुम्ही पाहताल बघा, एप्रिल मे मध्ये असं पाहताल पहा, त्याच्या ह्याच्या वेगवेगळ्या डेट आहेत. मग ह्या ज्या वेळेस गांधीजीनं दांडी मार्च आपण ज्याला म्हणतो पहा, त्या दांडी मार्चचा कोणी कोणी उल्लेख कसाही केलेला आहे. काही नेपोलियन एल्बोवरून पॅरिसकडे गेला असाही उल्लेख केलेला आहे. म्हणजे गांधीजी ज्या वेळेस काय केलं दांडी मार्चला सुरुवात केलेली होती. ओके, मग हा जो आंदोलन झालं त्याच्यानंतर त्या आंदोलनाला एक जनमानसात चांगली प्रतिमा देण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी आणि लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याविषयी अस्मिता तयार करण्यासाठी काय करायचं होतं, गांधीजींचे जे आंदोलन होती ते आझाद मैदानावरती पण झालेली होती. गांधीजी ज्या वेळेस आझाद मैदानावरती आले, भाषणं दिली, त्यावेळेस इतकी तुफान गर्दी व्हायची की बऱ्याच वेळेस गांधीजींना सभा तहकूब करावं लागायची. इंग्रजांचे गांधीजींना सभा तहकूब करावं लागायची, म्हणजे ती क्राऊड किंवा तिथली गर्दी आउट ऑफ कंट्रोल जायची. हे इतकं महत्व आझाद मैदानाचं 1930 पासून सुरुवात झाली. गांधीजींचा राजकीय क्षितिजावरचा महिलांना सहभागी करून घेण्याचा हा पहिला उपक्रम म्हणलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर हे गांधीजीचं पहा, दांडी मार्चला ज्यावेळेस गांधीजी चालले होते त्यावेळेसचे फोटो आहेत हे. आणि त्याच्यानंतर ते आझाद मैदानावरती आलेले होते, 31 मध्ये 32 मध्येही आलेले होते. गांधीजींना तिथे अटक झालेली होती. तर हे आझाद मैदानाचं हे 1930 मधलं महत्व. आता पहा की आझाद मैदान एवढ्यावरच थांबलेलं नाही, तर पहा की ज्यावेळेस चले जाव डिक्लेअर केलं, आता पहा की क्रिप्स मिशन आलं. पहा काय झालं की दुसरं महायुद्ध चालू झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये गांधीजींच्या काही डिमांड होत्या. गांधीजी काय म्हणले की आपण वैयक्तिक सत्याग्रह अवलंबायचा. ठीक आहे, वैयक्तिक सत्याग्रह अवलंबून विनोबा भावे असतील, पंडित नेहरू असतील, हे वैयक्तिक सत्याग्रही झाले. तरी पण ज्या गांधीजीच्या मागण्या होत्या ते इंग्रज काही मान्य करत नव्हते. क्रिप्स मिशन पाठवलं गांधीजींना थोडंसं शांत करण्यासाठी, गांधीजीच्या काही मागण्या किंवा गांधीजींना काहीतरी देतोय असं दाखवण्यासाठी क्रिप्स मिशन पाठवलं 1942ला. पण क्रिप्स मिशन ची शिष्टाई काय झाली, फोल ठरली. गांधीजी निराश झाले आणि गांधीजींनी डिक्लेअर केलं की चले जाओ. आझाद क्रांती मैदान असंही 1942च्या ह्याच्यात ह्या आझाद मैदानाला म्हणलं जात होतं. पहा 8 ऑगस्ट 1942, पहा 8 ऑगस्ट 1942ला काय झालं, इथं डिक्लेअर केलं चले जाओ, करा किंवा मरा, करो या मरो, असं गांधीजींनी डिक्लेअर केलं. गांधीजी म्हणले एनी हाव आपल्याला काय पाहिजे, स्वतंत्र पाहिजे. हे कुठून डिक्लेअर केलं होतं तर ह्या आझाद मैदानावरून डिक्लेअर केलं होतं. म्हणजे पहा की ज्यावेळेस भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जर आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आझाद मैदान तितकंच महत्वाचं आहे. त्या मैदानाच्या रिलेटेडच्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. परत ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र आला त्यावेळेसही बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या. पण नंतर राजकीय क्षितिजावरती ज्यावेळेस आपलं 21वं शतक उजाडलं आणि प्रत्येक जे मुख्यमंत्री होते ते काय करायचे, एकतर राजभवनामध्ये शपथ घ्यायची किंवा सभागृहामध्ये शपथ घेतली जात असायची. ठीक आहे, काय करायचे,
एकतर राजभवनामध्ये शपथ घ्यायचे किंवा सभागृहामध्ये शपथ घ्यायचे होते. पण महाराष्ट्राच्या इतिहासातले पहिले मुख्यमंत्री होते की त्यांनी काय केलं होतं की आझाद मैदानावरती आपला पहिला शपथविधी ठेवला होता. का आझाद मैदानांना काय तर लोकांनी लोकशाहीचं वरदान दिलेलं मैदान असं म्हणलं जातं. पहा, आझाद मैदानाला काय म्हणलं जातंय, लोकांनी लोकशाहीला वरदान दिलेलं मैदान म्हणलं जातं. आणि आपण लोकशाहीवर मध्ये मुख्यमंत्री झालो, मग हे लोकशाहीने दिलेलं वरदान आहे म्हणून आपला शपथविधी तिथं झाला आहे. पण हे ज्यावेळेस यांनी शपथविधी घेतला तो दुसरा शपथविधी होता किंवा ते पुनर्मुख्यमंत्री झालेले होते. पहा, ते फर्स्ट टाइम मुख्यमंत्री होते त्यावेळेस नाही, ते ज्यावेळेस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस त्यांनी शपथविधी काय केला होता, आझाद मैदानावरती घेतला होता. पहा, हीच परंपरा काय झाली नंतर कोणी कंटिन्यू केली तर पहा की आपले पुढचे जे मुख्यमंत्री होते 2014 साली आलेले, पहा आपलं सरकार ह्या लोगो खाली किंवा ह्या मोटो खाली जे मुख्यमंत्री झाले होते श्री देवेंद्रजी फडणवीस, पहा त्यांनीही आझाद मैदानावरती शपथविधी घेतलेला होता. तर हा पाहिलं की आपण काय सांगितलं तुम्हाला मी की आझाद मैदान, थोडक्यात इतिहास सांगितला की आझाद मैदानाला जे राजकीय, ऐतिहासिक आणि सामाजिक चळवळीचं आंदोलनाचं जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी मी इथं तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.